हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतीय व्हाईसरॉयचा कार्यकाळ याबद्दल विशेष माहिती. तर आपला पहिला व्हाईसरॉय आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंगचा जो कार्यकाळ आहे तो 1858 ते 1862 एवढा आहे. फेब्रुवारी 1856 मध्ये लॉर्ड कॅनिंगने लॉर्ड डलहौसीकडून गव्हर्नर जनरल पदाची सूत्रे हातात घेताच सन 1857च्या उठावाला सुरुवात झाली. लॉर्ड कॅनिंगने मोठ्या कौशल्याने आणि धैर्याने हा उठाव दडपून टाकला. सन 1858 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने एक जाहीरनामा पास केला. राणीच्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील राज्यकारभाराचे अधिकार इंग्लंडच्या राणीकडे गेले. कंपनीच्या गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय म्हणजेच इंग्लंडच्या राजाचा प्रतिनिधी दर्जा देण्यात आला. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होय. सन 1861 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा पास केला. या कायद्यानुसार मद्रास 1862, मुंबई 1862, कलकत्ता 1862 या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. सन 1860 मध्ये इंडियन पिनल कोड लागू करण्यात आले. त्यानंतर आपला दुसरा व्हाईसरॉय आहे लॉर्ड मेयो 1869 ते 1872. लॉर्ड मेयोने भारतीय जनतेविषयी सुधारणावादी दृष्टिकोन स्वीकारून अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. लॉर्ड मेयोच्या काळात भारतात जनगणना पद्धतीला सुरुवात झाली. भारताची पहिली जनगणना सन 1872 मध्ये करण्यात आली. त्यानंतर भारतात दर 10 वर्षांनी जनगणना करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या की भारताची पहिली जनगणना 1872 साली सुरू झाली, पण जी वार्षिक जनगणना दशवार्षिक जनगणना होती ती 1881 पासून सुरुवात झाली. ओके, पुढचा पॉइंट. सन 1870 मध्ये लॉर्ड मेयोने एका ठरावाद्वारे प्रांतांना निश्चित स्वरूपाची रक्कम अनुदान देण्याची आणि त्या अनुदानाची रक्कम खर्च करण्याचे प्रांतांना स्वातंत्र्य दिले. त्याने केलेल्या या सुधारणेमुळे लॉर्ड मेयोला भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण? तर लॉर्ड मेयो. ओके, पुढचा पॉईंट पहा. सन 1870 मध्ये भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान तांबड्या समुद्रात समुद्रतार टाकण्यात आली. या घटनेमुळे भारत इंग्लंड या दोन देशात थेट संदेशवहन सुलभतेने होऊ लागले. काय टाकली? समुद्रतार. कोणत्या समुद्रात? तांबड्या समुद्रात. त्यामुळे काय झालं? संदेशवहन सुलभतेने होऊ लागले. याच काळात सुएझ कालवा बांधून पूर्ण झाल्यामुळे इंग्लंड आणि भारत या दोन राष्ट्रातील प्रवासाचा वेळ कमी झाला. ओके, त्यानंतर पहा लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटनचा कार्यकाळ जो आहे तो 1876 ते 1880 असा आहे. डलहौसीनंतर भारतात सर्वोच्च अधिकारपद आलेला लॉर्ड लिटन हा दुसरा साम्राज्यवादी विचारसरणीचा व्यक्ती होय. लॉर्ड लिटनची ही कारकीर्द भारताच्या इतिहासात जुलमी लिटनशाही म्हणून ओळखली जाते. पहा, लक्षात घ्या, जुलमी लिटनशाही. आता भारतभर दुष्काळ 76 ते 78 या काळात म्हैसूर, हैदराबाद, मध्य प्रदेश, पंजाब, मद्रास व मुंबई या सर्व प्रांतात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. लॉर्ड लिटनने या दुष्काळावर उपाययोजना सुचविण्याकरता सर रिचर्ड स्ट्रेचे समिती नेमली. या समितीच्या शिफारसीवर आधारित लिटनने उपाययोजना केल्या, परंतु तोपर्यंत बरीच मनुष्यहानी झाली होती. त्यामुळे लॉर्ड लिटनला भारतीय लोकांच्या रोषाला बळी पडावे लागले. आता पहा, लिटनच्याच काळात एक दिल्ली दरबार झालेला आहे. 1876 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने एका कायद्याद्वारे इंग्लंडच्या राणीला प्रदान करण्यात आलेले कैसर-ए-हिंद या पदवीची घोषणा करण्याकरता लिटनने दिल्ली येथे शाही दरबार भरवला. पहा, पहिला दिल्ली दरबार 1876
1876 असेल दिल्ली येथे लिटनच्या काळात. त्यानंतरचा बघा आपला व्हाईसरॉय आहे लॉर्ड रिपन. त्याचा कार्यकाळ आहे 1880 ते 1884. भारतीय इतिहासात उदारमतवादी रिपन म्हणून ओळखला जातो. त्याच्या काळात आलेला पहिला फॅक्टरी ॲक्ट. भारतीय कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठी लॉर्ड रिपनने 1881 मध्ये पहिला भारतीय फॅक्टरी ॲक्ट पास केला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण, तर लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनने 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला. त्यामुळे रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात. शिक्षण पद्धतीत सुधारणा. सन 1882 मध्ये लॉर्ड रिपनने सर विल्यम हंटर समिती नेमली. या समितीने केलेल्या शिफारसीमुळे शिक्षण व्यवस्थेतील सरकारी नियंत्रणे कमी होऊन भारतात खाजगी शिक्षण संस्था काढण्यास चालना मिळाली व त्यांना अनुदान देण्याची पद्धत अंमलात आली. त्यानंतर पहा इल्बिड बिल. सगळ्यात वादग्रस्त बिल इल्बिड बिल हे लॉर्ड रिपनच्याच काळात आलेलं आहे. न्याय पद्धतीमध्ये समानता आणण्याच्या उद्देशाने लॉर्ड रिपनने सर PC इल्बर्ट्सच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली. या समितीच्या अहवालातील तरतुदीनुसार भारतीय न्यायाधीशांना इंग्रज व्यक्तीवर खटला चालवण्याचा अधिकार मिळाला होता. त्यानंतर पहा आपला पुढचा व्हाईसरॉय आहे लॉर्ड डफरीन. त्याचा कार्यकाळ आहे 1884 ते 1888. लॉर्ड रिपन नंतर लॉर्ड डफरीनची भारताचा व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली. सर ॲलन ह्यूमच्या प्रयत्नांमुळे 1885 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड डफरीनच्या काळात मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. तर ज्यावेळी काँग्रेसची स्थापना करण्यात आली 1845ला, त्यावेळी कोण व्हाईसरॉय होता, तर तो होता डफरीन. त्यानंतर पहा पुढचा व्हाईसरॉय आहे आपला लॉर्ड कर्झन, ज्याच्या काळात झाली होती बंगालची फाळणी. कर्झनचा कार्यकाळ भारताच्या इतिहासातील कर्झनशाही म्हणून ओळखला जातो. आता काय काय झालं, सगळ्यात पहिल्यांदा शेतीविषयक सुधारणा काय काय केल्या बघू. शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा व्हावा म्हणून कर्झनने 1904 साली सहकारी पतपेढी कायदा पास केला. पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना आणि नागपूर, पुणे, कानपूर या ठिकाणी कृषी महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली. पोलीस विभागातील सुधारणा. 1902 मध्ये प्रत्येक प्रांताकरता CID म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभाग स्थापन करण्यात आली व पोलिसांना प्रशिक्षण देण्याची योजना लागू केली. त्यानंतर आलं बघा प्राचीन स्मारक कायदा. भारतातील प्राचीन स्मारकाचे रक्षण करण्याकरता सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा पास केला. सांची येथील स्तूप, अजंठा, वेरूळची लेणी यांच्या दुरुस्तीकरता खर्च मंजूर केला. त्यानंतर बंगालची फाळणी. साम्राज्यवादी विचारसरणीच्या कर्झनने राष्ट्रीय सभेतील सदस्यांमध्ये फूट पाडण्याकरता केवळ प्रशासकीय सोयीचे कारण पुढे करून बंगालच्या फाळणीची घोषणा केली. 19 जुलै 1905 रोजी फाळणीची योजना जाहीर करण्यात आली आणि 16 ऑक्टोबर 1905 रोजी ही योजना अंमलात आली. या दिवशी बंगाल प्रांताचे पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल असे 2 स्वतंत्र प्रांत करण्यात आले. आणि मित्रांनो हाच 16 ऑक्टोबर 1905 रोजी काळा दिवस पाळण्यात आला होता. पुढचा आपला व्हाईसरॉय आहे लॉर्ड मिंटो. लॉर्ड मिंटो नंतरचा काळ भारतीय इतिहासामध्ये राजकीय जागृतीचा काळ म्हणून ओळखला जातो. मुस्लिम लीगची स्थापना. लॉर्ड मिंटो यांच्या सल्ल्यानुसार डिसेंबर 1906 मध्ये ढाका येथे नवाब सलीमुल्ला खान यांच्या अध्यक्षतेखालील मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आला बघा 1909 साली मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. काय काय झालं या कायद्याने. भारत मंत्री लॉर्ड मोर्ले
व व्हाईसरॉय मिंटो विचार विमर्शनातून भारतीय कायदेमंडळाच्या सुधारणेबाबत एक विधेयक तयार करण्यात आले. हे विधेयक मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 म्हणून ओळखले जाते. या कायद्यानुसार मुस्लिम लोकांना जातीय मतदारसंघ मंजूर करण्यात आले. त्यानंतरचा आपला व्हाईसरॉय आहे लॉर्ड हार्डिंग्ज, सन 1910 ते 1916. लॉर्ड हार्डिंगच्या काळातील सुधारणा. सगळ्यात पहिल्यांदा झाला तो दिल्ली दरबार. ब्रिटनचे राजे पंचम जॉर्ज यांनी 1911 मध्ये भारताला भेट दिली. त्यांच्या भारत भेटी प्रित्यर्थ दिल्ली येथे बोलवण्यात आलेल्या शाही दरबारात भाषण करताना त्यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची व भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्ली येथे स्थलांतरित करण्याची घोषणा केली. किती साली? 1911 साली. बंगालची फाळणी रद्द आणि राजधानी कलकत्ता येथून दिल्ली येथे हलवण्यात आली. ओके, त्यानंतर झाला दिल्ली कट. 1912 मध्ये भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली. राजधानी स्थलांतरित करण्याच्या प्रसंगी व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग दिल्लीत प्रवेश करीत अवध बिहारी बोस या नावाच्या क्रांतिकारकाने हार्डिंगच्या हत्तीवर बॉम्ब फेकला. यामध्ये हार्डिंग वाचला, पण हत्ती हाकणारा माणूस मात्र ठार झाला. ही गोष्ट दिल्ली कट म्हणून ओळखली जाते. तर आता प्रश्न येऊ शकतो, दिल्ली कट कशा संदर्भात आहे? तर दिल्ली कट हा आहे हार्डिंगवरती जो बॉम्ब फेकला त्या संदर्भात आहे. कोणी फेकला? तर बघा, अवध बिहारी बोस यांनी फेकला, पण त्यामध्ये हार्डिंग्स वाचलेला आहे. ओके, त्यानंतर बघा पुढचा आपला जो व्हाईसरॉय आहे तो लॉर्ड चेम्सफोर्ड. त्याचा जो कार्यकाळ आहे तो 1916 ते 1921. ओके, लॉर्ड हार्डिंग नंतर लॉर्ड चेम्सफोर्ड भारताचा व्हाईसरॉय झाला. या काळात इंग्रजांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाला सुरुवात झाली. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919. ओके, डिसेंबर 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 पार केला. या कायद्यामध्ये प्रांतिक कायदेमंडळातील काही खाती भारतीयांकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. जी खाती भारतीयांकडे सोपवण्यात आली त्यांना सोपीव खाती असे म्हटले जात व जी खाती शासन स्वतःकडे राखून ठेवीत त्यांना राखीव खाती असे म्हटले जात. शासनाने स्वतःकडे राखून ठेवली जात त्यांना राखीव खाती म्हणून ओळखले गेले. या केंद्रीय कायदे आणि केंद्रीय कायदेमंडळात द्विगृही सभागृहाची स्थापना करण्यात आली. 1919 साली केंद्रीय कायदेमंडळात द्विगृही सभागृहाची स्थापना करण्यात आली. कधी? 1919 साली मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याअंतर्गत. याच काळात म्हणजे 1919ला आलेला रोलट ॲक्ट. भारतीय क्रांतिकारकांवरती नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सर सिडनी रोलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या शिफारसीवर आधारित भारत सरकारने अनार्किकल अँड रिव्होल्युशनरी क्राईम ॲक्ट पास केला. हा कायदा भारताच्या इतिहासात रोलट ॲक्ट किंवा काळा कायदा म्हणूनही ओळखला जातो. त्यानंतरचा आपला व्हाईसरॉय आहे लॉर्ड इर्विन. इर्विनच्या काळातील काही महत्त्वाच्या घटना. पहिल्यांदा सायमन कमिशन. भारत मंत्री बर्कन हेड यांनी 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली भारतात एक कमिशन पाठविले. या कमिशनमधील 7ही सदस्य इंग्रज असल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसने या कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पहिली गोलमेज परिषद 1930 लॉर्ड इर्विनच्याच काळात झालेली आहे. सन 1930 मध्ये सायमन कमिशन अहवालावर चर्चा करण्याकरता ब्रिटिश शासनाने 1930, 31, 32 या 3 वेळा लंडनला गोलमेज परिषद बोलवली होती. काँग्रेसने पहिल्या व तिसऱ्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. या गोलमेज परिषदेला राऊंड टेबल कॉन्फरन्स असेही म्हणतात. पहा आता त्यानंतर गांधी आयर्विन करार 1931 साली.
महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन मागे घ्यावे. सन 1931 मध्ये लंडन येथे होत असलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत काँग्रेसने भाग घ्यावा. या उद्देशाने महात्मा गांधी व आयर्विन यांच्यात 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झाला. या करारानुसार गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन मागे घेण्याचे व दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहण्याचे मान्य केले. भारतीय व्हाईसरॉयचा कार्यकाळ. त्यानंतर पुढचा पाहणार आहोत आपण 11वा, लॉर्ड वेलिंग्टन 1931 ते 1936. लॉर्ड वेलिंग्टनच्या काळात ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. दुसरी गोलमेज परिषद ही लॉर्ड वेलिंग्टनच्या काळात झाली. पहिली जी झाली होती ती आपण पाहिली इर्विनच्या काळात झाली होती आणि दुसरी आणि तिसरी पहा लॉर्ड वेलिंग्टनच्या काळात झाली होती. दुसरी गोलमेज परिषद सन 1931 मध्ये लंडन येथे दुसरी गोलमेज परिषद भरवली होती. गांधी आयर्विन करारानुसार या गोलमेज परिषदेला काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी हजर होते. मुस्लिम लीगचे नेते बॅरिस्टर जिना व गांधीजी यांच्यात मुस्लिम जनतेच्या नेतृत्वाच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाल्याने ही परिषद यशस्वी होऊ शकली नाही. त्यानंतर पाहणार आहोत जातीय निवाडा. ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी अस्पृश्य लोकांकरिता स्वतंत्र जातीय मतदारसंघाची घोषणा केली. ही गोष्ट जातीय निवाडा म्हणून ओळखली जाते. हा निवाडा लागू होऊ नये म्हणून सन 1932 मध्ये पुणे येथील येरवडा तुरुंगात गांधीजींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. गांधीजींचे प्राण वाचावे म्हणून गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 24 सप्टेंबर 1932 रोजी करार झाला. हा करार पुणे करार म्हणून ओळखला जातो. या कराराअंतर्गत स्वतंत्र जातीय मतदारसंघाऐवजी राखीव जागा हे स्वीकारण्यात आले. तर यानुसार 148 जागा या विशिष्ट जातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या. यालाच आपण पुणे करार किंवा ऐक्य करार असेही म्हणतो. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर बघा याच काळात आलेला 1935 साली आलेला भारत सरकारचा कायदा. 1930, 31, 32 या 3 वेळा भरवलेल्या गोलमेज परिषदेच्या चर्चेवर आधारित 1933 मध्ये श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली. या श्वेतपत्रिकेवर आधारित 1935 चा भारत सरकार कायदा पास करण्यात आला. या कायद्याची वैशिष्ट्ये. भारतात संघराज्य पद्धती स्वीकारण्यात आली. प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली व प्रांतिक शासनाचा कारभार भारतीयांकडे सोपवण्यात आला. संपूर्ण विषयाच्या मध्यवर्ती सूची, प्रांतिक सूची आणि समवर्ती सूची या 3 सूची तयार करण्यात आल्या की ज्या आजही आपल्या संविधानात आहेत. त्या कितव्या परिशिष्टामध्ये आहेत हे तुम्हाला कमेंट करून मला सांगायचं आहे. ओके. त्यानंतर भारत मंत्र्याला सल्ला देण्याकरिता तयार करण्यात आलेले इंडिया काउन्सिल रद्द करून त्या ठिकाणी सल्लागार मंडळाची निर्मिती करण्यात आली. त्याचप्रमाणे भारत मंत्र्यांचे अधिकार कमी करण्यात आले. केंद्रात द्विदल राजकीय पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. या अंतर्गत मध्यवर्ती सूचीतील काही खाती भारतीयांकडे सोपवण्यात आली तर महत्त्वाची खाती शासनाने स्वतःकडे राखून ठेवली. सिंध व ओरिसा प्रांत निर्माण करण्यात आले. ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला. पंडित नेहरूंनी या कायद्याचे वर्णन इंजिनाशिवाय ब्रेकची व्यवस्था केली अशा शब्दात केले आहे. त्यानंतर पहा आपला पुढचा जो व्हाईसरॉय आहे तो लॉर्ड लिंगलिथगो. जवळपास 8 वर्ष हा व्हाईसरॉय आपल्याला पाहायला मिळतो आणि सगळ्यात जास्त काळ असणारा हा व्हाईसरॉय आहे. प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका. 1935च्या कायद्यानुसार प्रांतिक शासन व्यवस्था भारतीयांकडे सोपवण्याच्या उद्दिष्टाने 1937 मध्ये प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांमध्ये भारतातील एकूण 11 प्रांतांपैकी 8 प्रांतात काँग्रेसची सरकारे सत्तेवर आली व 3 प्रांतात संयुक्त पक्षाची सरकारे स्थापन झाली. मुस्लिम लीगला एकाही प्रांतात बहुमत मिळाले नाही.
प्रांतिक कायदेमंडळाचे राजीनामे. 1 सप्टेंबर 1939 रोजी दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. ब्रिटिश शासनाने काँग्रेसला विचारात न घेता दुसऱ्या युद्धात ओढल्यामुळे 8ही प्रांतातील काँग्रेसच्या सरकारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. याच काळात आली होती ती क्रिप्स मिशन. दुसऱ्या महायुद्धाला भारतीय नेत्यांचा सक्रिय पाठिंबा मिळवण्याकरता त्यांच्याशी वाटाघाटी करण्याच्या उद्देशाने इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखाली एक मिशन भारतात पाठवले. मार्च 1942 मध्ये स्टॅफर्ड क्रिप्स भारतात आले. त्यांनी आणलेल्या अहवालामध्ये भारताला युद्ध संपल्यानंतर वसाहतीचे स्वातंत्र्य देण्यात येईल अशी तरतूद होती. ही तरतूद काँग्रेसने अमान्य केली व चले जाव आंदोलनाची घोषणा केली. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जवळपास 12 व्हाईसरॉय पाहिलेले आहेत. आपण पुढच्या लेक्चरमध्ये उरलेले व्हाईसरॉय व 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि 1935चा भारतीय कायदा हे तीनही कायदे अभ्यासणार आहोत. धन्यवाद.